मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. नाही गौरव, असं नाही होऊ शकत. किती वेळा सांगू मी तुला? असं नाही होऊ शकत. नाही तू माझ्यासोबत लग्न नाही करणार आहेस? नाही. ठीक आहे, मग इकडनं मी खाली उडी मारेन. हा, चांगली आयडिया आहे. तू इथून उडी मारून जा, कारण जिन्यात आई भेटेल ना तुला. जा, 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 जा. उडी मार, उडी मार. ए कोळशेवाडीतला कोळसा, अगं मी जर इकडनं उडी मारली ना, मी डायरेक्ट देवाघरी जाईन. अय्यो. हा. गौरव, पण तू इथे उडी मारून मेला नाहीस तर तुझं आयुष्य व्हीलचेअर वर जाईल रे. आणि तू माझ्या लग्नात व्हीलचेअर वर आलेलं मला नाही आवडणार. अबे तू पुढचा विचार कसला करतेस यार? मी उडी मारणार त्याच्यावरती रिॲक्शन दे ना. अय्यो, ती राहिलीच ना. हा. I'm so sorry. काकी, काकी, आई, काका, ओंकार, वाचवा. वाचवा. अगं, शिवाजी, वाचवा, वाचवा. सोड तिला. मी मारते तुला, थांब. काय झालं काय? मी काय नाही केलं ऍक्च्युली. तिला असं बोलायचं होतं गौऱ्याला वाचवा वाचवा, तिने चुकीचं बोलली. वाचवा वाचवा म्हणून असं झालं ते. परत कसा आलास? कसं आलो म्हणजे? मला वाटलं तिथेच थंडीत कुडकुडून मरशील. 3 वर्ष तुम्ही पण होता, तुम्ही का नाही मेलात? काय झालं? काय वरट काय झालं? काय झालं काय? काका, त्याला बघा ना, त्याला बघा. त्याला- ए वसड काय करतोस काय तिथं? मोरे, हा, मी सुसाईड करतोय मोरे. एवढी जोरात झाली तर खाली वॉचमॅनच्या केबिन मध्ये जाऊन कर. अरे अंधार असला तरी 2 बायका इथं आहेत ना, ह्यांच्या समोर करणार आहेस काय? तोंडात- हा? अहो मोरे, तुम्ही सुसाईड मधला फक्त सूज पकडलाय, बाकी सगळं साईडला काढलंय. अहो मोरे, हा. काय रे? आत्महत्याला इंग्लिश मध्ये सुसाईड म्हणतात मोरे. मग व्हेन यू कम ऑन दी स्टेज यू ब्लडी ऑन दी स्टेजला काय म्हणतात? सकाळची पहिली टन पकडून चिपळूणला जा असं म्हणतात. वसड्या, पण ह्या दोघांचं लग्न बघायला मला मूडच नाही आहे. काय समजलं? मोरे, हा? हे काय लॉजिक आहे? लॉजिक काय झालं? ऐका ना, हा? तुम्हाला रसिकासारखी बायको मिळाल्या ना. कशाला असलात? हे काय मी हसू की आता नाक वर गेलं की मी लय क्यूट दिसतो का? क्यूट क्यूट मुवमेंट इथं घातली म्हणली. एवढ्या सिरियस मुवमेंटला तुम्ही क्यूट मुवमेंट घातलीत. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही तिकडनं कमेंट पास करता, आम्हाला भोगायला लागतंय. लांबून काय तुम्हाला क्यूट दिसतंय, जवळ येऊन बघा, जवळ मकडी आहे. नमस्कार मंडळी. एखाद्या मिश्किल प्रसंगाचं ध्रुवपद घेऊन त्यात विनोदाची कडवी टाकून हास्याचं गीत रचायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ताप. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, ऑलरेडी प्रेमसागरात उडी मारलेला तरुण निघालाय खरोखरची उडी मारायला. चला तर बघूया या उडीवरून होणारी झकास कॉमेडी जी आपल्याला दाखवतायत हास्य जत्रेतले हास्य कलाकार. शिवा 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 शिवा. गौरव, तू तू कशाला आलायस तिथे? शिवा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवा. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत शिवा यार. गौरव, शिवा, आय लव्ह यू यार. हळू हळू बोल. आईला आवाज गेला ना, खूप मारेल ती. शिवा, गप बस. नाही करू शकत मी तुझ्याशी लग्न. का? नाही करू शकत गौरव, कारण कारण ऑलरेडी माझं लग्न ठरलंय. लग्न ठरलंय? हो, अब मैं पराई एम्युनिटी हूँ गौरव. इम्युनिटी नसतं ते, अमानत असतं. इम्युनिटी म्हणजे सोय, परक्याची सोय. असा थेट आणि खूप वेगळा अर्थ होतो त्याचा. आणि आता ह्याच्या पुढे माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोलायचं नाही. आय एम लंडन रिटर्न. ओ या आता, अशी कमेंट आहे मला. गौरव, हो तुझं इंग्लिश चांगलं असेल, पण माझं अर्थशास्त्र कच्चं आहे ना रे. मला नाही समजत काही काही शब्दांचे अर्थ. अगं शब्दांचे अर्थ म्हणजे अर्थशास्त्र होत नाही. अर्थशास्त्र खूप मोठा आहे, ते इकॉनॉमी, पैसा खूप मोठा आहे. हो का? हा पशिवा, ऐक ना, तू जर माझी नाही झालीस ना तर मी तुला कोणाचीच नाही होऊ देणार. नाही नाही गौरव, गौरव असं बोलू नको. माझी वा. हे बघ गौरव, आईने ऐकलं ना तर खूप गोंधळ घालेल रे. ए शिवा,
इकडे इकडे गजनी आहेस तुझ्या आई इकडनंच येणार ना इकडे कशाला लपतो आपण हा शिवा ऐक ना मी तुला शेवटचं सांगतो शिवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवा मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे नाही गौरव, असं नाही होऊ शकत. किती वेळा सांगू मी तुला? असं नाही होऊ शकत नाही तू माझ्यासोबत लग्न नाही करणार आहेस नाही. ठीक आहे मग इकडनं मी खाली उडी मारेन हा चांगली आयडिया आहे. तू इथून उडी मारून जा, कारण जिन्यात आई भेटेल ना तुला. जा, 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 जा. उडी मार, उडी मार. ए कोळशेवाडीतला कोळसा अगं मी जर इकडनं उडी मारली ना मी डायरेक्ट देवाघरी जाईन अय्यो. हा. गौरव, पण तू इथे उडी मारून मेला नाहीस तर तुझं आयुष्य व्हीलचेअर वर जाईल रे. आणि तू माझ्या लग्नात व्हीलचेअर वर आलेलं मला नाही आवडणार. अबे तू पुढचा विचार कसला करतेस यार मी उडी मारणार आहे, त्याच्यावरती रिॲक्शन दे ना अय्यो, ती राहिलीच ना. हा. I'm so sorry. काकी, काकी, आई, काका, ओंकार, वाचवा. वाचवा. अगं, शिवाजी, वाचवा, वाचवा. सोड तिला. मारते तुला, थांब. नाही, 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 काय झालं काय मी काय नाही केलं ऍक्च्युली तिला असं बोलायचं होतं गौऱ्याला वाचवा वाचवा तिने चुकीचं बोलली वाचवा वाचवा म्हणून असं झालं ते परत कसा आलास? कसं आलो म्हणजे मला वाटलं तिथेच थंडीत कुडकुडून मरशील. 3 वर्ष तुम्ही पण होता तुम्ही का नाही मेलात जास्त बोलू नकोस हा. आलास तर आलास माझ्या शिवाला माझ्या माझ्या आईला का भेटायला आलास? मला का मारलं काय? मला का मारलं ना बापरे बापरे मी तू खाली उडी मारला मी उडी मारीन नाही, आई सांग ना गौऱ्याला. आई सांग ना. अगं मी त्याला लग्नाला होकार नाही दिला तर उडी टाकेल तो. हा या लफंग्याशी तुझं लग्न लावायचं? आई याच्याशी लग्न लावण्यापेक्षा तुला टकली करून हिमालयात पाठवीन. हा कुठला ऑप्शन आहे बे त्यापेक्षा डायरेक्ट हिमालयात पाठव ना टकले कशाला करताय तू नाही सांगायचं मला. हा माझी मुलगी आहे ती. माझी होणारी बाईक पाहिजे जास्त बोलू नको. मार उडी, मार उडी. आई सांग ना गं. माझी मुलगी आहे ती. मी काही करीन वाटेल ते करीन. दाढी वाढवीन तिची नाही तर काही करीन. तुझ्याशी लग्न नाही होऊ देणार. नाही होऊ देणार? नाही. बघा तुम्ही आता लक्षात ठेवा मी 4थ्या माळ्यावरती उभा आहे खाली सगळे मुंगी दिसतात मुंगी मला हा? नको. बापरे सोसायटी वाला गौरव. मग आता नाही ऐकत मी आता मी जीव देणार आहे अभी के अभी मला शिवाली सोबत लग्न करायचं आहे अभी के अभी ए मर रे अभी के अभी. ए सोसाइटी वालो देखो रे देखो ये कुदरा है रे देखो. ए आओ 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 इधर मज्जा है फ्री में आओ देखो देखो मज्जा है. काय काय झालं काय वरट काय झालं काय झालं काय ए, बघा. काका त्याला बघा ना, त्याला बघा. त्याला ए वसड काय करतोस काय तिथं मोरे हा मी सुसाईड करतोय मोरे एवढी जोरात झाली तर खाली वॉचमॅनच्या केबिन मध्ये जाऊन कर अरे अंधार असला तरी 2 बायका इथं आहेत ना ह्यांच्या समोर काढणार आहेस काय हा? अहो मोरे तुम्ही सुसाईड मधला फक्त सूज पकडलाय बाकी सगळं साईडला काढलंय अहो मोरे हा. काय रे आत्महत्याला इंग्लिश मध्ये सुसाईड म्हणतात मोरे मग व्हेर यू कम ऑन दी स्टेज यू ब्लडी ऑन दी स्टेजला काय म्हणतात सकाळची पहिली टन पकडून चिपळूणला जा असं म्हणतात वसाड्या असा अर्थ आहे त्याचा मग? अरे मी चांगलं समजत होतो जा म्हणतात तुम्हाला माझं करिअर धोक्यात नाही आहे नाही धोक्यात नाही म्हणजे तसं ना ओ मोरे का बसा हो काय? मी काय तू तुमचे इंग्लिशचे क्लास घ्यायला बसलोय का मला शिवाली सोबत लग्न करायचंय नाहीतर मी तू खाली उडी मार. भाई काय झालंय काय काय सांगू तुला हो क्या यार मला या शिवाली सोबत लग्न करायचंय पण तिची अम्मा ठम्मा टम्मा टम्मा ए देईन ना एक. याच्यात बघ ना यार कसे करतायत अरे माझं लग्न लावून देत शिवाली सोबत यार कुठे फ्री में माझ्या कुठे फ्री में माझ्या माने ए बघ. सोसाइटी वालो तुम्हें गौरव का आखरी सलाम ए पडशील ना. नाही पडणार नाही मला कसलं खतरनाक ऍक्टिंग करते लगा हं? दर तुला 50 रुपये बक्षीस लय बा धर अजून 50 धर दिवार मधलं एक सीन करून दाखव ए गौरव ए जा खाली उतर नाही, नाही, उतर, अरे, नाही. उतर, मार, नको, मार, मोरे. माझ्या जवळ येऊ नका, मी उडी मारीन ए, ना. परबिने, मला आता- ए परबिने अगं तुझ्या पोरीचं लग्न व्हायचं आहे ना अजून मग उतराव त्याला खाली उतराव आधी ए गौऱ्याशी नाही लावू शकत मी शिवाचं लग्न. काय नाही 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 का नाही राहू शकत शिरे. शिरे काय शिरे हा? अरे रसिका तरी माझं लग्न झालं ना तेव्हा तिची आज असंच बोलत होती पण झालं का नाही सगळं व्यवस्थित माझ्या मुलं करिअर झालंय का नाही तिचा नाही
काय परिबिनी बघ आपण कुत्रा पालताव त्याला जीव लावताव कुत्रा आपण पाळलेला की तो आपला होतो का नाही मग त्याला असा कुत्रा म्हणून पाल ना मना कुत्रा म्हणताव आहे काय होय, म्हणताव. आता उडीच मारतो जीव देतो अरे, कुत्रा म्हणतात लवकर सांगा मला शिवाली सोबत लग्न करायचंय एक ए, आई सांग ना दोन, आई, बोला ना. तीन. गौरव, साडेमाडे राहिलं ना तुझं एक मिनिट इकडे येतेस का बेबी मारशील माझ्या समोर तुझ्या समोर मरतोय मी तर साडे मला तीनची पडलेली आहे हा? तरी पण घेतो तुझ्या प्रेमा खातर साडे नाही, नाही. ए, 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 तीन. गौरव वर ये रे गौरव कसं जगू तुझ्याशिवाय नाही, ठीक आहे, सही. हाय ना इकडे मी एवढी ऍक्टिंग करशील इथं तू बाहेर मी अजून मेलो पण नाही कोण केला गो आगे- लवकर सांगा लग्न लावता का ती मारू उडी मारू नकोस थांब हा. ठीक आहे मी शिवा आणि गौरवचं लग्न लावायला तयार आहे ए, बच्चा! ए, बच्ची! ए, शादी हो गई आई पाया पडतो आशीर्वाद द्या या! काय रे काकू जर तुम्ही गौरी आणि शिवालीचं लग्न लावून दिला तर आपण आत्ताच्या आत्ता अभि का नवडी मारणार एक आई सांग ना गं. दोन आई, बोल ना. तीन तुम्ही असं काय करता यार साडेमाडे कोण बोलणार गौऱ्या मार तिला मशा आम्ही बाबा, असंच पाहिजे तो साडेमाडे तीन पडले ए, भाई 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 एक 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 लांबरा ए, भाई 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 तुला आमरा मी लांब राहा ऐका जरा. एक मिनिट ओंख्या तू एवढ्या वेळा घरी येत होतास मला कधी कळलं नाही तुझं शिवावर प्रेम आहे रे आपलं शिवावर प्रेम नाही आहे काकू हा शिवा आपल्या बहिणीसारखी आहे मग तू का जीव देतोय मग मी शिवा तुझ्या बहिणीसारख्या ना मग जीव नको देऊ ना अरे सिंपल आहे गौऱ्या पण माझ्या बहिणीच्या पदरात हे पडलेलं मला नाही बघवणार पडलेलं म्हणजे कोण आहे मी ऍसिडिटी आहे ओंकार म्हणजे काय आहे मी कोण आहे मी ए ओंकार पण मी तुला त्या नजरेने कधीच बघितलं नाही रे युद्ध सम्राट! तो म्हणतो ना तुझा भाऊ आहे तू भाई नाही मी त्या नजरेने तुला कधीच बघितलं नाही मारून खापकन एकच ओंक्या तुझी बहीण आहे नाही हा ऐक ना भाई हिचं माझ्यावर प्रेम आहे तुला का जीव द्यायचा आहे मला लग्न करू दे ना यार अरे यार तुमच्या दोघांचं लग्न झालेलं मला माझ्या उघड्या डोळ्यांनी नाही बघता येणार आहे मग बंद करून बघ या ए! मुद्द्यावर मी उडी मारणार आहे आता हे बरोबर आहे त्याचं बरोबर आहे काय आहे, आपल्या मनात येऊ शकतं व ह्या दोघांचं लग्नापेक्षा आपण जीव दिलेला बरा नाही रसिकाचं माझं लग्न झालं ना तेव्हा बऱ्याच लोकांच्या मनात हा आला होता का नाही काय? मला हे कळत नाही काय तुम्हाला सगळ्यांनाच काय इथून खाली उडी मारायची आहे माझी मस्करी करता ना कशी मस्करी? ओंक्या साईड लाव उतर खाली मी उतरणार. उतर खाली आता मी उडी मारतो का? माझी मस्करी करता ना आता मरतो मी तुम्हाला काय आमच्या मध्ये यायचं पण मोरे मला एकच कळत नाही अरे हिवनी काय ते? रप्पम हिवनी रप्पम वहिनी परब वहिनी हा, काय गे काय 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 कोणाचं लग्न आहे अरे या ए बाजूला इकडे ए परिबिनी बाजूला ती ही पोरगी दिसते आणि तो पोरगा दिसतोय तर त्यांचं लग्न करायचं म्हणतायत बुवा हे जे लग्न हिच्यावर आहे हा याच्यासोबत हे नाही तर हिच्यावर लग्न केलं ना मी ह्याला मिठी मारीन आणि मग उडी मारीन अरे पण तुमचं काय मध्येच माने तुमचं काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुला तर लगा लाज वाटायला पाहिजे बियाणे अरे कसली लाज वाटायला पाहिजे पोरगी तयार आहे तिची आई तयार आहे मग कशाला लाज वाटायला पाहिजे ती लाग तयार असेल तुला लाज नको रे. तिला काय कळतंय तो म्हणजे तू इकडे खाली ये. खाली ये. इकडे पुढे ये. हा. इकडे पुढं हा. इथं बाजूला उभा राहायचा जो मागे- ये शिवाजी ये इकडं बघ कसं दिस हा बघ आह, काय झालं कसं दिसतंय बघ जरा पुढनं कसं दिसतोय जोडा तुझ्या बापानं समोर जोडा बघितला होता हा हो बाजूला ते. ए, तू ये इकडं हा? तू ये बरं इकडं हा. ये हे तू उभा कस काय दिसतोय जोडा बघितलं का अरे माने भाऊ आहे ना मी तिचा बहीण मानतो मी तिला बघितलं का त्याला लाज वाटते तुला लाज वाटत अरे ते बहीण भाऊ आहे मी तिचा होणार नवरा आहे भावाच तरी लगीन करतोय अरे मी भाऊ नाही तो भाऊ आहे मी होणार नवरा आहे अरे बाबा देशी हॉटनेस नीट जा जरा जागेवर राहा हा? तू काय व्हायचं येड झालीस काय रे तू येणार झाला देशी हॉटनेस ऐकून कळलं काय जाऊ
तुम्ही ती वाथा मला जाऊन लावा काढी मला मला बघूनच झालं. तू जर लग्न केलं नाही हिच्या बरोबर हा. पेटत्या अंगानं तुला मिठी मारीन आणि उडी मारीन मी मग. बघच तू मग. कप्तान अरे गपचल काय सगळंच उडी मारणार असतील तर मी पण उडी मारतो. मी काय जगून करू मी पण मारतो. चल मला हे कळतं तुम्हाला सगळ्यांना का खाली उडी मारायची आहे. माझी मस्करी करताना आता मी मरतो. प्रत्येकाची मतं आहेत ना, प्रत्येकाची मतं आहेत. आता तुझं जर हिच्यावर लग्न नाही झालं म्हणून तुला उडी मारायची आहे. हा मारायची आहे. तुझं जर लग्न झालं म्हणून आम्हाला उडी मारायची आहे. कळलं रे? नाही मला काय तशी जीव द्यायची इच्छा नाही आहे पण ह्या दोघांचं लग्न बघायला मला मूडच नाही आहे. काय समजलं मुरे हा? हे काय लॉजिक आहे. लॉजिक काय झालं ऐका ना तुम्हाला रसिकासारखी बायको मिळाल्या ना कशाला असलात. हे काय मी हसो किंवा आता नाक वर गेलं की मी लय क्यूट दिसतो का क्यूट क्यूट मुवमेंट इथं घातली म्हणली एवढ्या सिरियस मुवमेंटला तुम्ही क्यूट मुवमेंट घातलीत. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही तिकडनं कमेंट पास करता आम्हाला भोगायला लागतंय. लांबून काय तुम्हाला ना क्यूट दिसतंय जवळ येऊन बघा जवळजवळ मकडी आहे. क्यूट मुवमेंट सांगताय ह्याच्यावर मारतो थोडी थोडीशी मारा. मी तर म्हणतो हा माझ्यामध्ये येऊ नका गौरव. माझ्यामध्ये येऊ नका. मी माझी मस्करी करताय ना आता चाललो मी एक आता मिनिट, मी- काय चाललंय हे? मग मी जीव देईन, हा? एक मिनिट बस जरा. शिवाला नको विचारायला की तिला कोण आवडतंय. विचारा तिला. शिवा तुझं गौऱ्यावर प्रेम आहे. हो आई माझं गौऱ्यावर प्रेम आहे. पहिला डाव देवाचा, पहिला डाव देवाचा, पहिला डाव देवाचा. क्या बोली ना पहिला डाव देवाचा आहे ना. पण पहिला डाव देऊ. गेम आता सुरू होणार आहे. सिरियसली वाट वाट चला. शिवाली खरं खरं सांग, विचार करून. विचार करून सांग. तुझं गळ्यावर प्रेम आहे. कोण आहे मी यार. हा? हो मी मनापासून गौरवला धरलंय. अंडरटेकर मारू नको ना रे. धरलंय नाही ग वरलंय असं असतं ते. ठीक आहे आपण सगळे मनावर दगड ठेवून दगड ठेवूया उडी मारेल ना. शिवाली आणि गौरव यांचं लग्न होईल हे मान्य करूया. थांबा थांबा होऊच शकत नाही. हे होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. काय झालं हे काय बोलला? नाही, थांबा होऊच शकत नाही. हे काय? काय- काय झालं? लग्न करतायत. यांचं लग्न होणार असेल ना तर आम्ही सगळे आम्ही सगळे जीव जीव देऊ. एक मिनिट आजी नको आजी नको काय 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 आजी 1 2 3 गच्चीची भिंत फोडून इथं फोन आले आम्हाला पण जीव द्यायचा. गौऱ्या आणि शिवालीचं लग्न जर होणार असेल हा. तर आम्ही दोघं पण जीव द्या. कोणी जीव देऊ नका प्लीज गौरव. असं काय करताय आपल्या लग्नासाठी इतके सगळे जण जीव देत आहेत. मला अजिबात नाही चालणार आहे. एवढ्या लोकांचा जीव जाण्यापेक्षा तू उडी मार. करशील एवढं करशील आणि किती मुद्दाम करताय तुम्ही. चांगली जजची खुर्ची सोडून इकडे आलात. तुम्हाला काय कामधंदे नाहीत काय. तुम्हाला पण काय कामधंदे नाहीत काय. गौरव जाऊन जाऊन बसा. तुम्हाला आहे ना कामधंदे वाजवा मग. काय गौरव लावले? वा 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 सोसायटीतले सगळेच जण माड होते जे जीव त्याला निघालेले पण जीव ओवाळून टाकावे इतका छान झाला परफॉर्मन्स. वा वा प्रसादा वा वा लंडन रिटर्न वेलकम बॅक. वा गौऱ्या आम्ही खूप मिस केलं तुला येस मी पण सर. आणि तुझ्या येण्यामुळे तू ज्या एनर्जीनी काम करतोस ज्या काय म्हणूया एका 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 वेगळ्या झपाटल्यासारखं काम करतोस तू तर ती एनर्जी ते झपाटलेपण आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं त्याबद्दल थँक्स. थँक्यू. मस्त होता विषय आणि मॅड कॅरेक्टर्स होती सगळी. ईशा मस्त शिवा मस्त तो इतकं बावळट कॅरेक्टर होतं पण खूप सोपं गेलं त्यामुळे तुला
नाही मजा आली. सावत्या, ओमकार मस्त. छोट्या छोट्या भूमिका होत्या पण रंगत आणली तुम्ही सगळ्यांनी. बहारदार, फॅन्टॅस्टिक. सई. मॅड परफॉर्मन्स होता. गौऱ्या, असं वाटत होतं की भारतातलं एक वादळ गेलंय कुठेतरी आणि आज ते वादळ परत आलं आणि आम्हाला हायसं वाटलं. मजा आली तुला बघून खूप दिवसांनी. मस्त कॅरेक्टर्स होती सगळे आणि वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे वाटत होते. इतकं तुम्ही छान केलं. मजा आली. मॅड होता परफॉर्मन्स. मंडळी, एकाच वेळी दोन्ही बाजूची वकिली करणाऱ्या, गमतीनं जिला डबल ढोलकी म्हणतात अशा गप्पिष्ट आजीची गोष्ट दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले आपले भन्नाट हास्य कलाकार. अरे नाही तात्या, नाही नाही नाही. आल्या वाईज गाठ आल्या म्हणते ती पोर. ती उडी काढली की झालं रे. उद्या भेटू की मग पाराव. अण्णा ही बघ सावते बघ काय म्हणते. थांब दर दर तिच्याशी बोल थांब. हॅलो तात्या, कस काय? बरं आहे ना? हा, काय एवढं काय नाही अहो, बारकीची गाठ आहे. बारी काही म्हणा एवढी. 4 टाका आहे तो बघितलं तर. तुम्हाला माहितीये की नाही, आजकाल नळाला धडकलं तरी 8 टाका पडते. 4 टाक्याचं ऑपरेशन कशाचं आहे तेव्हा? असं नेतील ना असं बाहेर आणतील. त्याचं काय, माझं शिक्षण कमी आहे हो बॉम्बला आहे. नाही तर मी घरच्या घरीच मारला असतो ऑपरेशन. माझं म्हणजे माहितीये का नाही तुम्हाला, माझं निराळच गाणं असतं अहो. ती गाडी बी बॉम्बला आत कुठं जाऊन बसली, वरच्यावर असती तो बॉटल काढली असती. काय लागत सावते म्हणते. काय टेन्शन घेऊ नका. हा. येतोय बघा, येतोय 2 तासात पुसतोय घरी. त्याला काय दवा. उद्या ठेवू का मग? डबल गे म्हणा उद्या पाराव. ऑपरेशन होऊ द्या, डबल घेताय. ठेवू का तात्या? चला चला. अण्णा, हा. अजिबात काळजी करू नका हा का. काय किडनीचं छोटीशी गाठ आहे, तेवढी निघाली ना की तुम्ही एकदम ठणठणीत बघा. आला म्हणतं काय मग म्हणते. घरी या, चांगलं चुंगलं करून घालते. अण्णा काय साधा सुद्धा माणूस आहे. भेटते दवा. मी कशाला भीतोय. 2 ऊस एका वेळेला काडकन मोडणारा माणूस आहे आजी, वा, वा, वा. अहो आजी इकडे या. तुमचा वॉर्ड इकडे. इकडे या. तिकडे कुठे फिरताय? हो, तुमचा नातेवाईक बघा बाहेर फिरतोय. बघा त्यांना. कोण आहे बघ रे. त्यांना सांभाळायचं की पेशंट बघायचं काहीच कळत नाही. तरी यांचं चालू. कोण आहे बघ जरा. काय माहिती कोण आहे? बबी हत्या आहे. हाय ना आता? बबी आल्या होय. बबी हत्या. बबे ती बॅग- अग बबी आत्या कशी आहे? ऐका ही बस बस बस. कशी आहेस ग? कशी आहेस? कसं आली तू? काय माहिती उगाच. पाया पडते. अगं असू द्या बया. लय पाय दुखायला लागले बाया. केवढं मोठं हॉस्पिटल आहे रे. काय ग बबे, हा, कशाला आली का तंगाड्या तोडीत? आता भाऊ जातोय म्हणलं नको काय. आते कसं बोलतीयस? बाया, अरे ऑपरेशनला जातोय म्हणलं येऊ नको का भेटा असं बाया बोलाय तर द्या मला पाण्याचा घटका. पित होते दम लागलाय ना मला. आता टेन्शन घेऊ नको, एवढं काय नाही. नाही ना काय. एवढंच ऑपरेशन ग. अवघं 4 टाका आहे तर काय नाही ती. असं जाऊन असं बाहेर येतील. होय ना? लय नाही काय. बाया ही बघ लीला. कोण आहे? लीला मावशी. लीला मावशी. लीला मावशी आष्ट्याची. हा, मावशी. काय म्हणते बघ. आ बोल ग मावशे. असते. आ ना हाय का तू इतर अगं काय आला तुम्ही घाई करिता. हा, मी कळवीन तुम्हाला तेव्हा निघा तुम्ही. बाया गाड्या काढल्या का तुम्ही? हा, गाड्यात बसत का आता मग? हा, नाही नाही हशितोय तो हशितोय. हा, नाही निघू नको बरं का. मी ऐक माझं, ह्याला इथून काढलं ना इथून बाहेर का मग तुम्ही तिथनं निघा. हा, मग एका ठिकाणी भेटू आणि मग काय तो कार्यक्रम उरकून टाकू. कसला कार्यक्रम आहे रे? चल, ठेवते फोन ठेवते. ए, आत्या माझा कसला इडी बिडी आहेस काय? काय कसला कार्यक्रम करतेस? रे आता ऑपरेशन झालं माणसं भेटायला येतात ना. गाड्या भरून बोलवले त्या का? आपलं गोतावळा काही कमी आहे का? हा? बरं ते जाऊ दे. ऐकतो का हा बोल की ग, बबे, बोल दादा, की. मी तुला इथं भेटायला याला निघायला आणि सरपटी बाबा गावात याला योगच येळ झाला. सरपटी बाबा? हा, ते भेटले मला. त्याला म्हणलं का बा हे बघ कसं आहे, भावाला आता ऍडमिट केलंय, त्याचं असं असं ऑपरेशन आहे बा, असं असं त्याला नेलंय डॉक्टर. ए आते, ते सरपटे बाबा मी ऐकलंय ते सरपटेतच चालतात होय?
तिला माहिती नाही, माहित आहे लय तिला. मोठी गाथ आहे त्या हा. होय माणसाची का सरपटे बाबा दिसला बाबा बरोबर बया, मी काय गप्पा मारत बसले बाबांनी तुला प्रसाद दिलाय तेवढा बाबान प्रसाद दिला होय. सरपटी बाबांनी प्रसाद दिला होय. प्रसाद दिलाय एवढा. दी आई. सरपटी बाबाचा प्रसाद आहे सावत्या मग सुद्धा पण काय काय दिलंय हे घे, भजी खा भजी दिलाय होय भजी दिलाय हा, त्या हातात येईन ते देतात त्याला प्रसाद मानायचा हा. खायचा. खा खा. असं कोंबडं खाल्लं बापाला मारितो का रे मार मार द्या. अगं असं बाहेर काढत होतो तू अगं डॉक्टरांनी सांगितलं खायचं नाही ऑपरेशनच्या आधी काय म्हणून लाज वाटत का दादा बरं, लहान आहे मी तुझ्यापेक्षा मला मारायला वाटता तू अगं पण मग लगेच खायचं मी म्हणेन शान खाणार आहे का तू तेच म्हणते मग खायचं का लगेच अगं तसं नाही मला सांग प्रसादाला नाही कसा म्हणू तुला कुठं नाही म्हणता येतंय तुला नाही म्हणताच आलं नाही कधी बाया तुला एकट्यालाच गाठ झाली पोटात आम्हाला बरं नाही गाठी होत हा तर तुला नाही नाही म्हणता आलं ना त्या गाठीला बाया ती गाठीने विचारलं बाया मी इथं राहू का तर राय म्हणला हा डॉक्टर म्हणला काढू का तर काढ म्हणला तुला कुठं नाही म्हणता येतंय मग टुकू का मी आता तू थुकून गिळ कशाला काढा बाहेर नको आत्म्याला नाही म्हणू नाही कोणाच्या आत्म्याला बाय काय सांगता येते का आपल्याला काय आपल्या हातात असते का मग आत्म्याला नाही म्हणू नाही मग काय करते ते गिरट्या घालत बसतय मग आता एवढ्याशा भाज्यामध्ये याचा जीव अडकला मग मी काय येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांना सांभाळायचा काय याचा आत्मा शांत करत असायचा आता मी दुर्डाला काय तुझं काय बोलतीयस मग काय काय झालं नाही त्यासनी त्यांचं म्हणजे एकदम शटअप गुड नाईट आहे त्यांचं तू सावत्या काय नाही नाही रे मला वाईस दुखायला लागले रे पोटात काय नाही होत काय होत नाही वाईस तुला? दुखायला लागले ग पोटात मला मरणार आहे का तू मला काय होणार नाही ना operation. काय होणार नाही तुला काय नाही होत काय होत नसतंय काय नाही होत. हे बघ कसं असतंय मुळात ना मरणं आपल्या हातात नाही नाही आहे तेवढं आहे आता बोलता बोलता मी मरण बसल्या बसल्या तू मरशील कसं बोलतीयस? उभ्या उभ्या तू गचकशील अगं. बाय होत इथं पडेलच आहे काही सांगता येते का माणसं आते असं नको बोलू गे तर सकाळपासून डावा डोळा फडफडतोय अशुभ असतं हे नाही नाही हे गणित यागळं आहे अगं हे बघ कसं आहे डावा डोळा फडफडायला लागला ना का मग ते अशुभ नसतंय आणि उजवा डोळा फडफडला का मग ते शुभ असतंय बरोबर बोलले का रे मी अण्णा काय चुकीचं बोलले का मला कस तरी व्हायला लागलं रे सावत्या अण्णा. मला कळ आल्या मला काय संडासाकडे नाही नी. होत. हा? मला संडासाकडे नी मला कळ आल्या काय सरळ करा कस तरी दिसतंय ती, हं. काय नाही आत्या मला नी रे अरे काय नाही होत दादा तुला जवळ मी आहे ना बहीणची त्यावर काय नाही व्हायचं तुला थंड वाजायला लागले अंगावर टाक काहीतरी कशाला बोलतीयस उगच काय बोलते त्याला धीर द्यायला बोलते तुम्हाला काय- कळतं का थोबाड आहे का तुम्हाला काय हा? धीर देत त्याच्या नाहीस? पुढं थोबाड पाडू नका तुम्ही अगं पण तू धीर द्यायला जाते त्यांचा धीर पाताळ होतोय सारखं मला तिकडे आत घेऊन जाते ते माझं इथं मग हालत होती कस तरी वाटतंय मला सारखं मग गप्प बस बाई. कळलं का? गप्प बस बाई. सावत्या राहते. अण्णा धर की मला चालवणं झाले रे मला घेऊन चल की तिकडे आतमध्ये किती नाटकं करायला मला लागला घेऊन चल रे आता हे तर फोनवर बोलीत होता ना आता लगे हा, काय गरज आहे का मला एवढंच ऑपरेशन आहे कशाला भेटता ही बोलती म्हणून भिऊ नका राव निवांत काय टेन्शन घ्यायचं नाही आपलं कसं आहे शटअप गुड नाईट टेन्शन घ्यायचं नाही गेल्या, कळ गेल्या हा? लय मोठा झाला का तू हा बापाला डाप पडतो लय मोठा झाला का नको. उठ बाबे नको, उठ बाबे. येत ना बडकाळ कर कोण आहे मित्र आहे तुझा काय चाललंय शटाप गुड नाईट काय चाललंय मग आदरनं आत्या. बाप आहे ना तुझा तो ही भाषा आहे का तुझी बापाशी बोलायची हा? त्याला. बोलायला लावू नको मला बाबे शांत बघ आत्ता आला ना तू बाबे शांत जन्माला आला तर ढेकणा एवढा होता ढेकणा एवढा तर आई सोडून गेली तुझी तुला रडू नको. तुझ्या बापालाच कटाळून गेली पण गेली तुझी सोडून आई ही कशाला बोलते मध्ये बघे हा ही कशाला काढायचं नाही गेली का गेली. तुला सोडून नाही गेली का तुला कटाळून या टोनग्याला कळायला नको का या टोनग्याला बापाशी कसं बोलितोय इथं बाप शेवटची घटका मोजितोय तुला. सावत्या बोंबलू नको बरं हाय तर नाही जिवंत अजून. मी आलाय काय सासरा तिला तुझा गप कर सावत्या नाही हाय मी सुनबाईला गप कर सावत्या अण्णा. मला आता दुखायला लागले मी होते कर काय मला नाही काय होतंय कर मला काय अहो एवढी सोप कशाला घाबरवती साध्या तू कशाला घाबरवती मला भ्या वाटायला लागले रे मी घाबरवते याची बहीण या काही काही दशी नाही का रे मी त्याला घाबरवायला काय का आता एका माईच्या पोटी जन्म घेतला ना आम्ही दोघांनी म्या मेले ना मग ह्यो मरण आणि जेव्हा माझा भाऊ मरण ना तेव्हा पहिला हंबरडा म्या फोडल का तू फोडशील रे मुडद्या हंबरड्याचा मान कोणाचा असेल माझा असेल का तू असेल मुडद्या अगं आता ती काय पालखी आहे वय मान असायला पालखी आहे का ती
मला बोलितो आणि जर चुकून माकून मेलच तर हिथं जो पहिला असेल तेव्हा आंबरडा फोडन ना. तू असेल तर तू फोड, मी असेल तर मी फोडीन. बाबा कसं बोलितोय बाबा मला व्हायला लागले काय काय नाही होत आहे आता तुला. लाज वाटते का रे कसं बोलितो अगं बाबा आता तू कशाला त्यांच्या पुढे सारखं मारायच्या गोष्टी करतीयस? ती बेला लागले ते. मला होतंय. का बस तू शांत बस आणि रडू नको अजिबात. मी रडत नाही मी रडत नाही माझं म्हणणं रडू काय नको काय नको म्हण, तू शांत बस आता. काय पण तुमच्या बी अंगातले मस्ती अण्णा. मला काय काय गरज होती का फोन करून बोलवायची तिला? मी आपला वाईस बबड्याला सांगितलं होतं रे. ते बबड्याने तिला सांगितलं मला व्हायला लागलं कस तरी काय सांगत्या. नाही होत. काय होत नाही, काय होत नाही. दाद्या, ए काय दाद्या, नाही. काय होत नाही. हो, जा तुम्ही. हे वावर वाटून घ्या रे, वावर वाटून घ्या नीट. वा, नको तू वाटायला लागलेलं. अहो, एवढंच ऑपरेशन आहे. बडबड ठेव जरा. अगं अगं ए भुरे रडती काय आला हा मी आलाय का तू सासरा काय आला भकड पसरी ही थोबड काय आला इथं ठेवली तू ही अशी भ्याव दाखवणारी थोबड मुळे तू इथं नाही ठेवायला पाहिजे हा माझं काय म्हणणं आहे काय आम्ही दणकटे जुनं खोडे आमचं शरीर रक्त सळसळतंय अजून काय होत नाही आम्हाला परवा उसात गेलते कुसान भरलं पायात मग यांठाने एवढं रक्त आलं सांडलं आजूचा डॉक्टर म्हणला 4 टाकं पडतील म्हणलं काय गरज आहे टाक्यांची ही अशी खंडीभर मुठभर हळद घेतली आणि मारली इथं थपटली तर चांगलं बरं झालंय आले का लंगडत मी इथं होतंय का मला काही मग मारायच्या गोष्टी करिता तुम्ही तू तर थोबाड बंद कर मागा धरणं पार डोकं फिरले माझं थोबाड बघून तुझं हा आणि दादा तू मारणार आहे मला सांग तू मारणार आहे का तू बापूस अरे तू रेडका एवढा होता ना रेडका एवढा हा तो बापूस ट्रॅक्टर वर न पडला होता पडलो होतो. ट्रॅक्टर वर न पडायला आणि मागून वडापने धडक द्यायला एकच घाट पडला हा 3 दिवस कोणाला ओळखीत नव्हतं हे हा तवा मी आला नाही म्हातारा आता मारणार आहे का हा ही थोबड आहे तर ठीक हाकलोय काय अशा भ्याव दाखवणाऱ्या थोबाडांना हा माणूस इथं जायचा टाइम मोजतोय आणि ऑपरेशनला जायचा टाइम मोजतोय तो आणि तुम्ही थोबड घेऊन बसले तर मारणार आहे तो हा, नातेवाईकांना बोलवायचंय तवा मला शिकली काहीतरी मला काय नाही होत आहे. थोबड बोल की इथं नको कशाला थोबड असं ठेवू नको त्याला त्रास होतोय तू काय व्हायचं डबल डुलकी आहेस का ग? कवा तरी आरशा पुढे उभं राहून बोल आरसा बी तडकल तोंडाव मग कशाला 100 वेळा मारायच्या गोष्टी करतीस त्यांच्या पुढे ती तर मनात काय नाही मनात बिनात काय नाही तू तोंड मला होतंय का काय शांत बसत काय बोलत नाही अजिबात. हो. इथं दुखायला लागले रे लय मला होतेच काहीतरी बघ आजच होतंय बघ अहो कुठे आपलं शटा पण लक्षात ठेवा काय नाही होत आहे मनात काय नाही रे दादा परवा सरपटी बाबा मला भेटला आणि मला म्हणलं का तू तुझ्या भावाची तिरडी बघशील त्या बाबाकडे नवस केला त्या बाबाला म्हणलं बाई आधी माझी तिरडी सजीव मी स्वागताला उभी राहीन माझ्या भावाच्या म्या नवस बोलले म्या मारायला निघणार आहे माझ्या भावाला कसं बोलत तू मला होतंय मला होतंय कशाला तिरड्या सजवती सगळ्यांचं कळणं झालं एवढं अरे एवढं ऑपरेशन आहे माझं शिक्षण कमी झालंय नाही तर घरच्या घरीच खाणार तुम्ही सावत्या काय होतंय होतंय मला काहीतरी अहो कुठं काय होतंय काय नाही होत झालं फोटो आहे का फोटो कशाला लागन ना दाखवाया ना नाही तिला गप कर सावत्या आधी कशाला लढ काढतेस या बबी आल्यापासून हिनं माझ्या 12व्याचं बिरिंग घेतलेलं आहे तिला गप कर सावत्या आधी सुनबाईला गप कर आधी मला होतंय नाही तर काहीतरी अरे तुम्ही ना ऐकतीच नाही माझं कान बंद करून घेतले का तुम्ही केस चेक करून घ्या एकदा अरे फोटो कशाला विचारला मी म्हणलं नातेवाईकांना दाखवायला लागन का बा मा दादा धडधाकटे याच्यासाठी फोटो पाहिजे अगं आता मग नीट विचार ना नाही, नाही. फोटो आहे का फोटो असं वाटतंय तिरडीच्या पुढे ठेवायची सावत्या हे सावत्या सतत नको रे बोलू तिरडीच बबे हे बबे अण्णा. यम दिसायला लागलाय का मला बबे यम आलाय ग यम आलाय ग बबे बबे यम आलाय रिलॅक्स हॅलो रिलॅक्स रडू नका रिलॅक्स काही होणार नाही त्यांना नमस्कार 100 वर्ष आयुष्य आहे बरं का तुम्हाला तुमचीच आठवण मला काढली. तुमचीच आठवण काढली बरं यांना जरा बसवा ना हे आहे. बसा बसा हे काय होत नाही दादा. मला मी नाही दणकटे तू वाला हे आहे ना तुझी बहीण मग त्याला काळजी ऐका ना करू. आई हॉस्पिटल आहे पेशंट्सना त्रास होईल नाही असं हा? आते आमची थोडी हा? अण्णा ऐका ना काय कवा काय 5 मिनिटात
शांत बसा शांत मला मला द्या रे, 5 मिनिटात मला वाचवा रे. रिलॅक्स रिलॅक्स मला नाही मला मारायचं नाही नाही. नाही रिलॅक्स रिलॅक्स 5 मिनिटात तुम्हाला काही होणार नाही 5 मिनिटात तुम्हाला ओटीत नेऊ ऑपरेशन थिएटर मध्ये अनेस्थेशिया देऊ हा आणि नंतर 20 मिनिटात तुमचं ऑपरेशन होईल छोटस ऑपरेशन आहे संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल तुम्हाला रिलॅक्स रिलॅक्स बरं वाटतंय ना आता हा, मला आहे, मला टेन्शन नका घेऊ तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ नर्स बीपी चेक करा आणि नंतर ओटी त्यांना न्या हा? चला. काय झाले काय हे गंगाजल हे कशाला काय नाही आता ऑपरेशनच्या दरम्यान काय बरं वाईट झालं तर माझ्या भावाच्या तोंडात हे 3-4 थेंब टाका गंगाजलचे आणि नाकात कापूस बी घाला बाया म्हणजे काय सांगता येत नाही. मुक्ती मिळेल माझ्या भावाला तेवढी बाहेर निघा अहो, मी चांगल्यासाठी सांगते. यांना बाहेर काढा काही बडबड करतायत त्या बाया, महादेव भडकला बायावर. अरे निघा बाहेर अहो, पटकन तुम्ही देव आहे ना हॉस्पिटल आहे मारायला आलीस होय त्यांना सावत्या मला सावत्या मला उठवून. कसं ऑपरेशन मला नाही उठवणं झालंय मला उठवणं झालंय काय करताय तुम्ही कशाच नावाला नाटकं लावली ती मागायपासून सांगितलं एवढं ऑपरेशन आहे चला नका धक्का नका देऊ ऐका वडील भली भावंडाची नाटके आहे ती एक नंबरची ती. उठवणं झालंय रे नाही अण्णा रिलॅक्स 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 चला चला चांगल्या बरं सांगतोय मनापासून तर भ्या वाटलं ना मला शांत बसा शांत बसा चला 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 नर्स अरे मला कसं अरे काय करताय तुम्ही क्या बात है धमाकेदार परफॉर्मन्स मस्त प्रसादा अप्रतिम फार मजा आली बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये असा एक नियम असतो म्हणजे अशी पाटी लावलेली असते की नातेवाईकांना भेटण्यास सक्त मनाई त्याचं कारण बहुतेक हे आहे म्हणजे जे धडधाकट पेशंट असतात त्यांना सुद्धा खचवण्याचं काम नातेवाईक करत असतात आणि तो थ्रेड इतका परफेक्ट उचलला असतो ना मग क्या बात आहे फॅन्टॅस्टिक अप्रतिम विलक्षण मजा आली मस्त फुलवलात विषय भारदार सई सुपर परफॉर्मन्स होता मला एक गोष्ट खूप आवडते की आपण इकडे तिकडे बघत असलेले कधी कधी किस्से इन्सिडेन्सेस आम्हाला इथे दिसतात आणि तुम्ही ते इतकं रिअलिस्टिकली करता इतकं तुम्ही त्या मोमेंटला जगता की ते जिवंत होतं सगळं तसं हे जिवंत परफॉर्मन्स होता पीपी अमेझिंग बेरिंग होतं म्हणजे तू जेव्हा वावरं वाटून घ्यायला मी संपले होते त्याचं टायमिंग आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी अफाट होती नमक कडक आणि अजून एक गोष्ट सांगायची अशी की ह्या स्किटच्यामुळे आम्हाला तुम्ही सांगितलं की आजारपणात काय करू नये आजारपणात जर तुम्ही मानसिकरित्या कणखर असाल तर तुम्ही लवकर बरे होता त्यामुळे समस्त ऑडियन्स जो हा परफॉर्मन्स बघत असतील त्यांना मला हेच सांगायचं की इथून खमकं असणं कुठल्याही परिस्थितीला सामोरं द्यायसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ही शिकवण तुम्ही या निमित्ताने दिली त्याबद्दल थँक्यू मस्त झाला परफॉर्मन्स मंडळी जावयासाठी सोने खरेदीला आलेले आहेत सासू सासरे चला तर बघूया 24 कॅरेटची ही अस्सल कॉमेडी जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत Welcome, sir. Welcome, Welcome, welcome. Bauji. Welcome, sir. Welcome, welcome. Have a seat. Have a seat, please. Are you here to buy some gold, sir? Because it's an auspicious day to buy the gold. Yes, and gold is an investment. Please have a seat. I will buy you some coffee or tea or juices, and I will give you the catalog. एवढा अंग्रेजी बोलतो आहे चलो ही तुझ्या अरे ना का करी हो कहा जा रही हो ए बाबू अरे इंग्लिश बोलून कशाला घाबरवतो आहे इथे आधीच आम्ही दोघेही कन्फ्यूज झालो आहोत कशाबद्दल तुमच्या कॅरेक्टर बद्दल नाही नाही ह्या ज्वेलरच्या कॅरेक्टर मध्ये तू मध्येच गावठी बोलणार नाही ना त्याच्याबद्दल घुसला ग बाय
आई घुसला क्या कर रही हो भैया ना मराठी काय बोल रही हो घुसला घुसला एकदम तोंडामधून निघालं आय एम सो सॉरी मला माफ करा बोला सर काय दाखवू सोन्याचा दाखवा सोन्याचं काय दाखवू आय मीन अंगठी दाखवू कानातले दाखवू हार दाखवू नेकलेस लॉकेट्स ब्रेसलेट पायातले काही म्हणजे झुमके दाखवू बाजूबंद दाखवू कमरपट्टा काय ललनचे बापू एवढा कसा काय बघायचा एवढा नाही बघायला जमणार ऐका ना तो पदराच्या आड जो तुम्ही मॉब लपवलाय तो जरा बाहेर काढा ए दुलारे ललनच्या बापू याला सांगून ठेवा नजर खाली ठेवून पण मी बुक्का जोरदार मारू शकते नाही 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 एवढा सांगून ठेवा याला अरे तू बुक्का कशाला मारते नुसता पल्लू उठव असाच बेहोश होऊन जाईल तो तुम्ही छापा तिकडे मी पण नाटक करते. अरे बराबर तो कह रहे पल्लू उठाओगे नहीं तो गहना देखोगी कैसे उठाओ पल्लू अब हमको शर्माते हाँ पल्लू उठाओ नहीं बोले तो हमको शर्माते हाँ पल्लू उठाओ देखा हमारी रामदेव बीबी नाही सर क्या हुआ ए ललनचे बापू हाँ चुटक्याच्या लग्नातला रसगुल्ला मला आठवला का काय झालं सर रसगुल्ल्याचं काय सर अरे नाही नाही काही नाही अच्छा हरकत नाही सर बोला सर कसा आहे आमचा जो जांभई आहे जांभई तर जांभईसाठी जो भेट घ्यायचा आहे जांभईला काय भेट देणार तुम्ही? जांभईला फार फार तर आपण चुटकी भेट देऊ शकतो ना असं करू शकतो अरे जांभई माने हाय दया जांभई बापू आले हाय दिशा बैठो नहीं पैर मत छो इधर बैठो ए फुलबारी पाणी घेऊन ये जांभई बापू आले आहे जावई बापू म्हणायचंय तुम्हाला जावई किंवा जमाई म्हणा ना मधलं बोलताय तुम्ही जांभई तेच तर बोला आहे जांभई हरकत नाही सर हरकत नाही काय दाखवू सोन्याचा दाखव सोन्याचंच दाखवणार सर अख्खं दुकान सोन्याचं आहे पण काहीतरी तुम्ही ठरवून आला असाल ना सर म्हणजे काय किती तोळ्याचं घ्यायचं आहे किती कॅरेटचं घ्यायचं आहे काय डिझाईन हवी आहे बजेट काय आहे असं मग विचारतोय मी भेट घ्यायचा आहे भेटच घ्यायची आहे तुम्हाला पण त्यासाठीच काय दाखवू सोन्याचा दाखव सोन्याचं तेच बोलताय तुम्ही मला मी अंगठी देऊ का तुम्हाला हा म्हणजे लॉकेट देतो किंवा असं छान अशी चेन देतो हा किंवा बेस्ट करा तुम्ही बाली घेऊन टाका ओके व्यवस्थित दाखवतो काय प्रॉब्लेम नाहीये सोन्याचा दाखवा अरे सोन्याचंच दाखवणार आहे मी सोन्याचंच दाखवणार आहे फक्त मला वय सांगा त्यांचं काय आमच्या जांभईचं वय बघू तुम्हाला सांगतो आहे म्हणजे चुटकी जो आहे चुटकी हा चुटकी माहिती आहे हा चुटकी अरे बाप रे दुलरिया ह्याच्या विनोदावर बसते का तू त्याच्या विनोदावरती तोच बसला आहे मी काय बसू अजून चुटकी माने माझी मुलगी अच्छा हा चुटकीचा लग्न जो आहे तो बंटी सोबत झाला आहे हरकत नाही मला एक सुचलेलं आहे मी तुम्हाला एक मिनिट हे बघा ही चेन बघा ओ हळू या दुलरिया हाँ चैन देखे हाय दया एकदम मस्त चेन आहे है ना? हाँ बहुत शायनिंग पण मारते आहे घेऊन टाका आवडली आहे ही देबून टाका कितीला आहे ही क्या बात आहे सर केवढ्याला दिली ही केवढ्याला म्हणजे बघा सर आता ही 2.5 तोळ्याची तरी आहे तर 2.5 तोळ्याची आणि आजचा मार्केट रेट आणि मेकिंग चार्जेस प्लस टॅक्सेस फक्त 1.25 लाख रुपये सर કેટલા કીધું તને માણસ શું બોલે છે યાર સત્ય કે સવાલ જ બોલે છે हाय दया एवढा रेट कधी सांगतो आहे का माझ्या नवऱ्याची भाषाच बदलली आहे भैयावरून डायरेक्ट गुजराती झाले आहे एवढा रेट कधी सांगतो आहे का अहो, नाही, पण माझे बाबा मी- काय होय? अरे सवाल एवढा नको एवढा नको. भैयांनी मी जो मार्केट रेट आहे तोच सांगितलाय फक्त मी काय वाढवून नाही सांगितलं सभा लाख एवढा नाही ए ललनचे पापा हा चुटकीच्या लग्नात रसगुल्ला मला आठवला काय रसगुल्लेवाल्याचं काय आहे अरे नाही काही नाही काय एवढा महंगा नको तू आम्हाला दुसरा दाखव बरं दुसरं मग अंगठ्या घ्या ना अंगठ्या घ्या अंगठी सोन्याची अंगठी अंगठी चालेल नाही एवढीशी अंगठी ते बिरादरीवाली काय बोलते तुमची अवकादाची नाही म्हणून एवढीशी घेतली आहे आणि हिचे बाबूची जो आहे ना हाय तय्या
एवढे बोलून टाकतील ना आम्हाला. बाबूजी काही नाही बोलणार. मी बाबूजीला दाखवतो आहे. दाखवा. बाबूजी को वीडियो कॉल लगा है. लगाओ. ठीक है. ए बाबू, हाँ? बाबूजी को वीडियो कॉल लगा. लावा ना, मला का विचारताय? लावा तुम्ही. नहीं हमारा जो मोबाइल है उसका कैमरा फुट गया है. अच्छा, माझा फोन हवाय का? एक मिनिट. हाय घ्या. मी नंबर लावतो आहे. हा थांबा. हा हा. ए लल्लनचे बाबू हा? चुटकीच्या लग्नातला रसगुल्ला मला अरे हे काय रसगुल्ल्यावाल्याचं सांगा ना मला. मला पण हसायचंय तुमच्या बरोबर. मला प्लीज सांगा रसगुल्ल्यावाल्याचं. फोन लागला. फोन. हेलो. अरे जयराम जी की बाबूजी. अरे राम सरन कैसन हुआ भैया? अरे एकदम बढ़िया. ए गोबर चट्टी का देख रहे हो? बाबूजी को नमस्कार करो. पाया पडते आहे अरे ऐसा ना बाबूजी, एक मिनट नमस्कार करते हैं बाबूजी. अहो. ओ बाबूजी. अहो. अरे फोन कहाँ रखे है? क्या हुआ? अरे तोहार धोती हिलत रहे इस उम्र में का दिखावत रहे? उठाओ फोन। बुड़बक। बाबूजी तरी ब्याह कर रहे हैं। नहीं बाबूजी माफ कीजिएगा. बाबूजी जो आहे हम MH ज्वेलर में आलो आहे. बघा हा जो बाबू आहे नमस्कार. तो इथला मेन आहे. राम सरन हा. चुटकीचं लग्नातला रसगुल्लावाला. अरे काय? एक मिनिट. काय रसगुल्लावाला काय लावला यांनी मगासपासून? मी त्या चुटकीच्या लग्नातल्या रसगुल्ल्यावाला सारखा दिसतोय का? अरे नाही बाबू नाही, तू रसगुल्लावाला सारखा नाही दिसत आहे, रसगुल्ला सारखाच दिसत आहे. रसगुल्ल्यासारखा दिसतोय मगासपासून. हे चाललंय तुमचं? राम सर अंगठी बद्दल बोला ना, राम सर. बाबूजी बाबू भडक गए. ही बघा. अंगूठी काय? ही अंगठी. बाबूजी ती दाखवा. ये अंगूठी देखो कैसी लग रही है. अरे बहुत ही बढ़िया है है ना? हमारे लिए एक खरीद लियो. नाही बाबूजी. हॅलो बाबूजी. ठेव फोन. फोन ठेव. बाबूजी सत्याग आहे का? क्या है? स्किटवा में कुदिया मारे हैं. हाँ बाबूजी तो नाठाल सुना में कि चले गए. अरे ऐका ना, अंगठी घेणार आहात का तुम्ही? त्याबद्दल सांगा ना. हमें 2 मिनट दे दो. 2 मिनिट नाही, लवकर ठरवा. खूप वेळ झाला आता. ये तलवारी. का है? पण काल बोल तो. काय करे? बोल दे. नाही बोले ना. ओ काय चाललंय काय? ठीक है बाबू. हाँ. ऐसा जो है अंगूठी मत दे दो. हमने जो अभी डिसाइड किया है कि वहां पर जाके वो बर्तन की दुकान से एक परात ले लेंगे और हमारे बंटी को परात दे देंगे. 700 रुपए में आ जाएगी. तो क्या परात में हमारा बंटी जो है रगड़ा डालेगा, ऊपर ऐसे टमाटर लगा के ऐसे मिर्ची ऐसा डाल देगा. अच्छा लगेगा. चलो जयराम जी की. चल जयराम जी की मजा. अरे तुम्ही का मी रसगुल्ल्यासारखा दिसतो हे सांगायला आला होतात का? काहीतरी आपलं यार. खरंच रसगुल्ल्यासारखा दिसतो. नाही पण कोणी कमेंट नाही केली मला तशी. हो रे. वा 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 मस्त. बघा असं रसिक काय म्हणतात प्रसादा. तुमच्या तिघांबद्दल खूप बोलून झालंय. आजही बोलतो की उत्तमच झाला परफॉर्मन्स. पण आज तो माणूस कोण आहे हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता आहे. जो या मागच्या आपण जो काही सेट बनवतो त्या सेटवरची जी फ्लेक्सवरचं डिझाईन जो कोणी ठरवतो आणि ते त्या मापात आणि त्या अलाइनमेंट इतक्या परफेक्ट असतात. सो मला असं वाटतं की त्या माणसाला आपण आज बोलवून त्याचं कौतुक करूया. कोण आहे तो माणूस? कृणाल दळवी आपल्या सगळ्या फ्लेक्स आणि जे काही हे लिहिलं जातं किंवा काय त्याचे डिझाईन्स करतो. आपले सगळे म्हणजे नॉट इवन हेच आपले सोशल मीडियावरचे वेट क्लाउड प्रोडक्शनचे जे काही क्रिएटिव्स आहेत ते सगळे कृणाल दळवी बनवतो. अगदी वा वा वा. कृणाल दळवीसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. वेट क्लाउडचं नाव आणि त्याचं डिझाईन सुद्धा कृणालनीच तयार केलेलं आहे. फार सुंदर. म्हणजे हा अवलिया कलाकार आहे याच्याबद्दल माझ्या मनात काही शंकाच नाही. या निमित्ताने मला सांगायला आवडेल की पडद्यामागची माणसं सुद्धा वेट क्लाउडची सोन्यासारखी आहेत आणि रसगुल्ल्यासारखी सुद्धा आहेत. वा 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 वा. वंडरफुल. मजा आली. थँक्यू. सई काय ऐकायचं ओंकार? मला काही नाही ऐकायचं. मला
मामनजींचं कॅरेक्टर पण मध्येच आलेलं फार ते इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज आणि का माहीत नाही पण लगेच कनेक्ट आम्ही झालो. असं झालं नाही की अरे हे इथे का आलं, असं अजिबात झालं नाही. आणि ते आय थिंक त्याचं क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना जातं. फार मस्त मजा आली. मंडळी, विनोदाची ही मेजवानी घेऊन पुन्हा भेटणारच आहोत, पण पुढील भागात तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा